श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण सुख आणि समाधानासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे बघणार आहोत. नंबर 1. खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका. मात्र रोज देवाला आपल्या तुपाचा दिवा लावा. कारण तुपाचा दिवा लावल्यानंतर लक्ष्मी माता घरात स्थिर राहते. नंबर 2, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला रात्री हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे. मीठ न टाकता तो भात एका कागदावर घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती हळदी-कुंकू टाकायचं आहे आणि तो कागद आपल्या खिडकीच्या बाहेर किंवा छतावर ठेवून द्यायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तो भात थोडासा शिल्लक राहिला असेल, काही पक्ष्यांनी खाल्ला असेल तर तो उरलेला भात घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होतं घरातील अदृश्य शक्ती असते ती याने तृप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि घरातील वातावरण आनंदी राहते. नंबर 3, प्रत्येक शनिवार आणि अमावास्येला आणि पौर्णिमेला आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी मिक्स करायची आहे आणि त्याचा जो लेप असतो तो आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे. असे केल्याने बाहेरून येणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती आतमध्ये येत नाही आणि आतील जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते. नंबर 4, आपल्या दाराशी जर गाय आली तर गाईला हाकलून नाही लावायचे आपल्याला. गाईला आपल्याला पोळी द्यायची आहे. नाहीतर मग काही गूळ एकादशी असेल तर तुम्ही गूळ, बटाटा वगैरे किंवा फळ तुमच्या घरात जे असेल ते द्यायचं आहे. हा उपाय केल्यानंतर घरातील दोष आणि संकट निघून जातात. 5, आपल्या घरातील काही उरलेलं अन्न असेल, तर ते आपल्याला कुत्रे किंवा मुके जनावर जे असेल यांना द्यायचं आहे. असे केल्याने पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य आपल्या पदरात पडत असते. नंबर 6, दाराशी जर आपल्या कोणी व्यक्ती आला असेल आणि उन्हामुळे तो तहानलेला असेल, तर आपल्याला त्यांना पाणी जरूर द्यायचं आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला आपण काही मुक्या जनावरांसाठी किंवा पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतो. तहानलेल्याला पाणी देणे हे महापुण्य आहे. आपण रस्त्याने चालत असलो आणि आपल्याला कुणी व्यक्ती दिसला, आजारी व्यक्ती असेल किंवा वृद्ध असेल किंवा आंधळा व्यक्ती असेल आणि त्यांना काही मदत हवी असेल, तर तुम्ही त्यांना जरूर मदत करा. कारण असे केल्यानंतर आपल्याला मनातून खूप आनंद मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पुण्यामध्ये सुद्धा भर पडते. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा. झाडू उभा ठेवू नये. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक असते. त्यांचा मान-सन्मान ठेवणे आपल्या हातात असते. त्यामुळे घरातील झाडू कधीही उभा ठेवू नये. घरामध्ये कधीही मीठ सांडू देऊ नये. मीठ सांडल्यास ते स्वच्छ भरून पुसून घ्यावे आणि पाण्यात टाकावे. कारण मीठ हे समुद्रातून मिळते आणि समुद्राची कन्या आहे लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपण घरात कुठेही कधीही मीठ नाही सांडायचं आणि सांडल्यास त्यावर पाय न पडता पहिले ते स्वच्छ पुसून आणि पाण्यात टाकायचं आहे. नंबर 10, भर संध्याकाळी आपल्या घरातून आपल्याला या 3 वस्तू कधीच बाहेर जाऊ द्यायच्या नाहीयेत. त्या म्हणजे मीठ, पैसे आणि झाडू. ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून या वस्तू कधीही घराच्या बाहेर जाऊ देऊ नये. 11, तसेच दूध आणि दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून बनतात आणि गाय पण हे लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे या वस्तूही संध्याकाळी कुणाला देऊ नये. आपल्या घरातील देव्हारा बिना कलशाचा कधीही स्थापित करू नये. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश जरूर ठेवावा. नारळ सोलून कलशावर ठेवावे. त्यास शेंडी असावी आणि उजव्या बाजूला दीपक प्रज्वलित करावा. 13, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते. म्हणून कुटुंब कधीही विभक्त होऊ देऊ नये किंवा आपणही कुठे एकटं जाऊन राहू नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. 14, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कुणी आपणास मदत केलेली असेल ते विसरू नये. कुणाशी कपट कारस्थानाने वागू नये. 15,
सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सडा रांगोळी करायची आणि पुरुषांनी अंघोळ करून सूर्यनारायणास जल अर्पण करावे आणि देवाजवळ त्यांनी धूप-दीप लावावा. सकाळी एखादा नियमच बनवून ठेवायचा. जसे की तुळशीला पाणी घालणे, दिवा लावणे आणि मग हे सगळे कामे जे असतात ही सकाळीच करायची असतात आणि मग दिवसभर तुम्ही तुमच्या पद्धतीने कामे करू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहे, तोडगे सांगितले आहे, त्यापैकी तुम्ही थोडेफारही नियमांचे पालन केले, तरी तुम्हाला बाकी सर्व नियमांची हळू-हळू सवय होऊन जाईल आणि हे जे सर्व नियम, उपाय आहेत, ते सगळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. हे केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आणि या उपायांचं पालन केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी लाभेल. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.